Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? काल जो अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक झाली त्याचा थेट आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांवर आहे. तुम्ही काय सांगा? बघा असं आहे, अनिल देशमुख नेहमी निवडणूक ज्यावेळेस ते त्यांना असं वाटतं की ते हारणार आहे त्यावेळेस ते या प्रकारचं काहीतरी लोकांची दिशाभूल करण्यासाठी काही ना काही करतात. मला या निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच वाटत होतं की या प्रकारचं काही ना काही घडणार आहे आणि मी अनेक माझ्या भाषणांमध्ये काटोल विधानसभेमधल्या माझ्या अनेक भाषणांमध्ये मी सांगितलं होतं की अनिल देशमुख आणि सलील देशमुखकडनं या प्रकारचं काही ना काही कृत्य घडणार आहे म्हणून, आणि मी हे सगळं भाकीत आधीच केलेलं होतं. यावेळेस काटोल विधानसभामध्ये अनिल देशमुखांची स्थिती खराब असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला तिथनं लढवलं आणि त्यांना लक्षात आलं की त्यांचा मुलगा जिंकू शकत नाही आणि म्हणून या प्रकारचं एक कृत्य त्यांनी काल संध्याकाळी असं घडून आणलं. माझे या माध्यमातून अनिल देशमुखांना 3-4 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, अनिल देशमुख ज्या रस्त्यावरनं जात होते त्या रस्त्यावर कुठेही स्पीड ब्रेकर नव्हता, कुठेही रस्ता खराब नव्हता, मग त्यांची गाडी 100-120च्या स्पीडमध्ये असणारी गाडी तिथे स्लो का झाली? दुसरं, दगडफेक झाली ते म्हणतात, दगडफेक झाल्यावर त्यांनी गाडी तिथे का थांबवली? तिसरा प्रश्न, ते जो फोटो आलेला आपल्याकडे त्या गाडीवर टाकलेला तो 10 किलोचा दगड आहे, तो काही गोटा नसून मोठा दगड आहे. तो दगड त्यांच्या पुढच्या काचावर पडलेला दिसतो आहे आणि त्यात काचांना क्रॅक झालेलं दिसत आहे आणि तो दगड जर कोणी दुरून फेकला असता तो काचावर पडला असता आणि त्यानंतर गाडीच्या बोनेटवर पडला असता. बोनेटवर एकही सिंगल स्क्रॅच दिसत नाही आहे. त्यानंतर त्यांचा जो काच पुढचा ते पुढे बसले होते, ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर ते बसले होते आणि मागचा काच फुटलेला दिसतोय, मागचा विंडोचा काच फुटलेला दिसतोय आणि दगड जो आहे तो त्यांच्या पायाजवळ पडलेला दिसतोय, एक छोटासा दगड त्यांच्या पायाजवळ पडलेला दिसतोय. आणि या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या फार संशयास्पद आहे. दुसरं, त्यांच्यासोबत मागच्या 10-15 वर्षापासून एक बॉडीगार्ड, देशमुख म्हणून बॉडीगार्ड असतो आणि तो त्यांच्या गाडीतच असतो आणि यावेळेस तो बॉडीगार्ड दुसऱ्या गाडीत होता असं ते दावा करतात आहे, मागच्या गाडीत होता असं दावा करतात आहे. ती गाडी किती अंतरावर होती? जर दगडफेक झाली, गाडी थांबली, तर 1 मिनिटाच्या आत तो पुढे येऊन एखाद्यावर गोळीबार केला का नाही, बंदूक काढली का नाही, किंवा तिथचे लोक तिथे जे हे सांगतात की कथित कोणी कार्यकर्ता तिथे आले होते, तर ते कार्यकर्ता 1 मिनिटाच्या आत 2 मिनिटाच्या आत गायब कसे झाले? हाही एक मोठा प्रश्न या माध्यमातून काटोलच्या जनतेला पडला आहे आणि माझ्यासारखा एक साधारण नागरिक म्हणून मी हे प्रश्न विचारतोय. ज्या पद्धतीने तुम्ही संशय व्यक्त करता, प्रश्न विचारता, नेमकं काय म्हणजे या मागे स्ट्रॅटेजी काय म्हणायचं काय? मला म्हणायचं हेच आहे की हे जे काल अनिल देशमुखांनी केलं हे फेक दगडफेक आहे, हे एक फेक कृत्य आहे आणि हे सगळं नुसतं निवडणूक आपण हारताना दिसत आहे आणि म्हणून त्यांनी हे सगळं घडून आणलेलं आहे. या सगळ्या घटनेचा आता निकालावर काही परिणाम होईल का? भाजपला काही फटका बसेल असं वाटतं? बघा, या प्रकारचं सहानुभूती घेण्याचा प्रयत्न त्यांनी ते जेलमध्ये असतानाही केलं. याच प्रकारचं सोंग करून त्यांनी बेल मिळवली आणि याच प्रकारचं आता सोंग करून ते काटोलच्या जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतात आहे, काटोलच्या जनतेची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करतात आहे. पण या प्रकारच्या कोणत्याही कृत्यांनी मला असं वाटत नाही की काटोलची जनता मूर्ख बनणार, कारण 25 वर्षापासून अनिल देशमुखांनी काटोलच्या जनतेवर जो अन्याय केलेला आहे, त्या भागाला अविकसित ठेवून जो अन्याय केलेला आहे तो जनतेने यावेळेस ओळखून टाकलेला आहे आणि यावेळेस मला असं वाटत नाही की ते कोणत्याही या प्रकारचं दिशाभूलमध्ये जाणार किंवा कोणत्याही सहानुभूतीपोटी यावेळेस परत पुढचे 25 वर्ष आपल्या मतदारसंघाला खराब करण्याकरता अनिल देशमुख किंवा त्यांच्या मुलाला सलील देशमुखांना मतदान करतील. या संदर्भात तुम्ही निवडणूक आयोगाकडे काही आणि पोलिसांकडे काय मागणी आहे तुमची? त्यांचा आरोप तुमच्यावर आहे. बघा, असं आहे की पोलीस विभाग या विषयाची चौकशी करतात आहे. मी या संदर्भातले जे प्रश्न विचारले आहे हे पोलीस विभागाला आज लेखी स्वरूपात कळवणार आहे आणि हे जे सगळं जी घटना घडली ही किती संशयास्पद आहे हे यावरनं आपल्याला लक्षात येत आहे आणि म्हणून मला असं वाटतं पोलीसच्याही तपासात आज उद्या या सगळ्याचा खुलासा होणार आहे.
या निवडणुकींवर परिणाम करण्याच्या प्रयत्नात हे झालं असं वाटतं का, किंवा याचा फायदा तोटा कुणाला अजून काय वाटतं? बघ, निश्चितच हे निवडणूक डोक्यासमोर ठेवून हा सगळा प्रयत्न झालेला आहे. मी आणखीन मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की नागपूरमध्ये अशा अनेक, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि विदर्भामध्ये अशा अनेक घटना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं होणार आहे ना. मागच्या 5 वर्षाआधी नाना पटोलेंनी याच प्रकारची घटना करून 5,000 मतांनी ते जिंकले होते. माझा संशय यावेळेस विजय वडेट्टीवार या प्रकारचा करू शकतात. बंटी शेळके जे आहे मध्य नागपूरमधून लढतात आहेत तेही या प्रकारचं करू शकतात. या प्रकारचं नाना पटोले परत या प्रकारचा एखादा प्रयत्न करू शकता. गोंदियातले गोपाल अग्रवाल असतील, तुमसरमधले चरण वाघमारे असणार, हे सगळेच या प्रकारचं यावेळेस करू शकतील हा माझा संशय आहे आणि निश्चितच पोलीस विभागाने त्याची दखल घ्यावी. वो हिंदी में 2 मिनट तक माझा लाइव है 8:30 मग वापस आणतो लाइव है ना सबका. तो हिंदी में जानना चाहेंगे कल की जो अनिल देशमुख पे जो हमला हुआ है, पत्थरबाजी हुई है, क्या कहेंगे इस मामले में? देखिए, अनिल बाबू पे जो पत्थरबाजी हुई है, जो उनने जो बताया कि मेरे पे पत्थरबाजी हुई, ये एक फेक इनकाउंटर टाइप का, ये इनने सब प्लानिंग करके ये सब रचाया हुआ खेल है. मैं मेरे काटोल विधानसभा के अनेक सभाओं में इस बारे में काटोल की जनता को सतर्क किया है कि अनिल देशमुख हारते वक्त दिख रहे हैं और इसीलिए अनिल देशमुख या उनके बेटे सलील देशमुख इस प्रकार का कोई ना कोई कृत्य निश्चित ही करेंगे. और मेरे ये माध्यम से पुलिस विभाग को और सामान्य जनता के वती से सबको प्रश्न है. पहला प्रश्न ये है कि वो रास्ता सुनसान था, वहाँ पे कोई भी स्पीड ब्रेकर या रास्ता खराब ना होने के बावजूद गाड़ी की स्पीड स्लो क्यों थी? उनकी गाड़ी 100-120 की स्पीड से चलती है. जब कोई भी व्यक्ति ने उनके गाड़ी पे जब पत्थर फेंका होगा तो गाड़ी की स्पीड स्लो क्यों हुई? वहाँ से फास्ट वो निकल क्यों नहीं गए? दूसरा, जो गाड़ी के उनके फ्रंट कांच के ऊपर जो बड़ा एक पत्थर दिख रहा है वो 10 किलो का पत्थर है. वो 10 किलो का पत्थर कोई भी दूर से फेंक नहीं सकता है, ये भी उतना ही सच है. उनके गाड़ी का कांच में उनका जो गाड़ी का सामने का शीशा है उसमें वो टूटा हुआ है, पर उनके बोनेट के ऊपर एक खरोच भी नहीं है. दूसरा प्रश्न मेरा ये है कि अनिल देशमुख जी के पीछे का जो ग्लास है, विंडो ग्लास है, वो टूटा हुआ है, पर वो जो ड्राइवर सीट के बाजू में जो बैठे हुए हैं वहाँ पे उनके पैर के पास पत्थर है, वो पत्थर कहाँ से आया है? और गाड़ी में पे इतना बड़ा हमला हुआ, जो अनिल देशमुख बता रहे कि उनके ऊपर बहुत बड़ा हमला हुआ, चारों बाजू से पत्थर फेंके गए, तो गाड़ी में दूसरे कोई भी व्यक्ति को क्यों इसमें कुछ लगा नहीं? ये भी एक प्रश्न है. चौथा प्रश्न, उनके साथ पिछले 10 साल से देशमुख करके एक ड्राइवर उनके साथ एक देशमुख करके एक बॉडीगार्ड, पुलिस विभाग का बॉडीगार्ड उनके साथ रहता है, वो उनके साथ क्यों नहीं था? क्योंकि वो उनके गाड़ी में ही हमेशा रहता है और रहना अपेक्षित भी है, पर वो पीछे की गाड़ी में क्यों था? और पीछे की गाड़ी और आगे की गाड़ी में कितने मिनट का ये था? मुझे लगता है कि कोई भी सिक्योरिटी की जो गाड़ी रहती है उनका वो 30 सेकंड्स के अंदर, 30 सेकंड्स के अंदर रिस्पांस उनको करना रहता है, पर ये प्रकार का कोई भी चीज़ हुई नहीं है. किसी ने कोई भी किसी व्यक्ति पे हमला किया तो उसके बॉडीगार्ड का काम था कि गोलीबारी करे या बंदूक निकाले, कुछ भी इस प्रकार का कुछ भी घटना हुई नहीं है. और ऐसी ये सब चीज़ें संशयास्पद है और इसकी जांच होनी चाहिए. क्या लगता है आपको, क्या सिंपैथी गेन करने के लिए सब किया गया? निश्चित ही अनिल देशमुख जी को पता चल गया था कि उनका बेटा सलील ये इलेक्शन जीत नहीं पाएंगे और बड़े पैमाने पे उनके ऊपर जो 100 करोड़ रुपए का भ्रष्टाचार का आरोप है, 25 साल से कोई भी काम न करने का जो जनता का जो रोष है उसे दूर करने के लिए या उसे कम करने के लिए उनने सहानुभूति का ये हथकंडा इस्तेमाल किया है. और मुझे ऐसा लगता है कि काटोल की जनता इस प्रकार के फेक नेरेटिव या इस प्रकार के गलत अफवाहों में नहीं जाएंगी. चुनाव आयोग से इस बारे में आप कंप्लेंट करेंगे या शिकायत दर्ज करवाएंगे? नहीं, इस बारे में मैं पुलिस विभाग को एक लिखित पत्र देने वाला हूं. और ये सब चीज़ें जो मुझे मेरे और वहाँ के जनता के निर्देशन में आई है, वो सब चीज़ों के ऊपर पुलिस विभाग चौकसी करे, यही मेरी मांगनी है. क्या लगता है विपक्ष के और भी नेता ऐसे कुछ हथकंडे अपना सकते हैं? देखिए, मेरा जिस प्रकार से ये सब चल रहा है और महाविकास आघाड़ी के जिस प्रकार से स्थिति खराब हो गई है हर काफ़ी जगह पे, विशेष तौर पे विदर्भ में,
तो मेरा दावा है कि इस बार नाना पटोले ने इसी प्रकार का 5 साल पहले साकुली विधानसभा में मेरे साथ ही किया था। एक फेक झगड़ा दिखा के, एक ऐसा ही झूठा झगड़ा दिखा के अपने भतीजे का सर फोड़ के उनने साकुली विधानसभा की जनता की सहानुभूति ये की थी। तो मुझे ऐसा लगता है कि नाना पटोले भी ये प्रकार का कर सकते हैं, विजय वडेट्टीवार जी भी ये प्रकार का कुछ ना कुछ घटना कर सकते हैं। मध्य नागपुर से बंटी शेड़के वो भी इस प्रकार से कर सकते हैं। गोंदिया से गोपाल अग्रवाल भी कर सकते हैं। तुमसर से चरण वाघमारे जी भी इस प्रकार की घटना का कुछ तो अंजाम दे सकते हैं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।